ठाणे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात झालेल्या वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे इमारत दुर्घटना, 20 झाडे पडून 16 जणांचा मृत्यू झालाय. गाय, म्हैस अशी 3 पशुधन दगावलेत. तसेच इमारतीसह 107 घरांची पडझड होऊन नागरिक बेघर झालेत. 303 शेतकऱ्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या 15 दिवसापासून ठाणे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय. ठाण्यासह मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या तालुक्यांमधील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. घरावरील पत्रे व कवले उडून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. कल्याणला इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी कल्याण शहरात रिक्षावर झाड पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शहापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे गॅस सिलेंडरच्या स्फोटात 1 व्यक्तीचा तर वीज पडून 3 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ठाणे शहरात झाड पडून 1 जण दगावलाय, तर मुरबाड तालुक्यात दोघांवर वीज पडून ते मरण पावले आहेत. राबोडी परिसरातील नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा राडारोडा नाल्यात टाकल्यामुळे खाडी आणि नाल्यामधील सामायिक ओढा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे नाले सफाईचे 3 तेरा वाजले असून ठाणेकरांचा कराचा पैसा कळव्याच्या खाडीत वाहून जात आहे. इंदिरानगर, सावरकरनगर येथील डोंगर भागातून येणारे पाणी हे राबोडी भागातील नाल्यातून वाहते आणि ते पुढे खाडीला जाऊन मिळते. अवकाळी पाऊस झाला हे सर्वांना मान्य आहे, पण राबोडी नाल्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे नाल्यात अवकाळी पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरून तेथील नागरिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई पालिका देणार का? विकास सर्वांनाच हवा आहे, पण त्याचा मार्ग भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून जाणारा नसावा. नाले सफाईच्या नावाखाली ठाण्याचे वाटोळ झाले. हा नाला म्हणजे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे कुरण आहे असे म्हणत 138 कोटीचा असलेल्या या नाल्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. इतकेच नव्हे तर या नाल्यामुळे विस्थापित झालेल्यांना देण्यात आलेल्या घरांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाला असून एकेका व्यक्तीला 5-5 घरे देण्यात आल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. ठाणे येथील राबोडी भागातून मोठा नाला जातो आणि तो पुढे खाडीला मिळतो. या नाल्यात इंदिरानगर येथील डोंगर भागातून पाणी येते. या नाल्यावर रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी ठाणे शहरात अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान नाल्यात पावसाचे पाणी तुंबले आणि ते परिसरातील क्रांतीनगर, शिवाजीनगर भागातील घरामध्ये शिरले. राबोडी परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे निवडून येतात. नाल्यातील पाणी घरामध्ये शिरल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह शनिवारी सायंकाळी क्रांतीनगर परिसरात जाऊन नाल्याची पाहणी केली. नाल्याच्या कामामुळे घरामध्ये पाणी कसे शिरले याबाबत देसाई यांनी माहिती दिली. त्याचवेळी नजीब मुल्ला हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. आव्हाड आणि मुल्ला हे दोघे आमनेसामने आल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. यानंतर हे दोघे नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले आणि त्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया नोंदवल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयात जनसंवाद अभियान राबविण्यासाठी जात असताना पालिका मुख्यालयाजवळील सर्कल येथे थांबलेल्या एका कार्यकर्त्याने आव्हाड यांची भेट घेतली. त्याचवेळी त्यांनी नवीन घेतलेली रिक्षा चालवण्याची इच्छा व्यक्त करतात आव्हाड त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि कार्यकर्त्याच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालयात गेले. ठाणे महापालिका मुख्यालयातील धर्मवीर आनंदीगे सभागृहात सर्व राजकीय पक्षांकडून जनसंवाद कार्यक्रम राबवण्यात येत आहे. अशाच प्रकारे आज दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महापालिका मुख्यालयातील धर्मवीर आनंदीगे सभागृहात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या वाहनाने पालिका मुख्यालयात जात होते. त्यांचे वाहन पालिका मुख्यालयाजवळील सर्कल येथे आले. त्यावेळी तिथे घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरातील माता रमाई नगरमध्ये राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा कार्यकर्ता उभा होता. त्याने नवीन रिक्षा घेतली होती. ती त्याला आव्हाड यांना दाखवायची होती. त्याने आव्हाड यांचे वाहन थांबून त्यांना रिक्षा घेतल्याचे सांगितले आणि ती रिक्षा चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेखातर आव्हाड यांनी वाहनातून खाली उतरून कार्यकर्त्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालयात गेले. आव्हाड हे रिक्षा चालवित असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि त्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्यांची वाहतूक स्थगित केल्या होत्या। या रेल्वे गाड्या विशेष लोकल म्हणून पुन्हा ठाणे कल्याणच्या दिशेने सोडल्या जात होत्या, परंतु मुंबई कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि जलद मार्गिकेवरील फलाट क्रमांक 6 वरून रेल्वे गाड्या सोडल्या जात नव्हत्या, त्यामुळे धीम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार येऊन येथे गर्दी झाली होती। दिवा कल्याण स्थानकातील प्रवाशांची गर्दी झाल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले। काही प्रवाशांचे एकमेकांसोबत वादी घडत होते। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणीमध्ये सकाळपासून पाऊस पडत होता। असे असले तरी कामानिमित्ताने मुंबईत जाणारे नोकरदार सकाळपासूनच घराबाहेर पडले होते। त्यातच भायखळा ते CST रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी रेल्वे रुळावर पाणी साचले, त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला। सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे सेवा कुर्ला, दादर आणि परळ रेल्वे स्थानकापर्यंत स्थगित केली, परंतु ठाणे, डोंबिवली, कल्याण पल्याडील रेल्वे प्रवाशांचे हाल झाले। सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार CST पर्यंत पोहोचू शकला नाही। नाईलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली। सकाळी 9 नंतर ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी वाढू लागली होती। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरून ठाणे ते CST उपनगरीय रेल्वे गाडी सुटत आहे, परंतु या फलाटावरून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती। फलाट क्रमांक 6 वरून मुंबईच्या दिशेने जलद रेल्वे जात असते। या फलाटावरूनही जलद रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद होती, तर ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर कल्याण, बदलापूर भागातून सुटणाऱ्या धीम्या रेल्वे गाड्या थांबतात। या फलाटावरून रेल्वे वाहतूक सुरू होती, त्यामुळे फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार वाढला होता। ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी करोनामुळे एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असतानाच काल शहरात करोनाचे 11 रुग्ण आढळले, त्यामुळे ठाणे शहरातील करोना रुग्णांची संख्या 30 इतकी झाली। यापैकी 7 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली। गेले काही दिवसांपासून ठाणे शहरात करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले। ठाणे शहरात काल आणखीन 11 करोना रुग्ण आढळून आलेत, यामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या 30 इतकी झाली। यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 29 जणांवर उपचार सुरू आहेत। यापैकी 22 रुग्णांपैकी करोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत। हे रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर 7 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या 7 रुग्णांपैकी 6 रुग्णांवर खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत व या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली।